हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर मॉडर्न पिरियडिक टेबल स्टँडर्ड 11 लेक्चर नंबर आहे 7. मॉडर्न पिरियडिक टेबल या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीज आपण शिकणार आहोत. आता या ज्या वेगवेगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये व्हॅलन्सी असेल, ॲटॉमिक साईज असेल, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट कॅरेक्टर असेल, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यासारख्या वेगवेगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीज या आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायच्या आहे. तर या प्रॉपर्टी डिस्कस करत असताना या पिरियडिक प्रॉपर्टीजचं ग्रुपमध्ये काय होतं, पिरियडमध्ये काय होतं, ग्रुपमध्ये या प्रॉपर्टी कशा कशा बदलत जातात, पिरियडमध्ये या प्रॉपर्टी कशा कशा बदलत जातात, त्याला आपण ग्रॅज्युअल व्हेरिएशन इन ग्रुप्स अँड पिरियड असं आपण म्हणू. किंवा समजा व्हॅलन्सीचा विचार केला तर इन ग्रुप हाऊ द व्हॅलन्सी चेंजेस, इन पिरियड हाऊ द व्हॅलन्सी चेंजेस, हा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला एक ग्रुप आपण अभ्यासासाठी ठरवणार आहे आणि एक पिरियड आपण अभ्यासासाठी ठरवणार आहोत. तर त्यामध्ये पिरियड जो आहे तो पिरियड आपण ठरवलेला आहे थर्ड रो एलिमेंट, तिसरा पिरियड. तिसऱ्या पिरियडचा आपण विचार करणार आहोत. तिसऱ्या पिरियडला डोळ्यासमोर ठेवून सगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीज या आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिले हा तिसरा पिरियड काय आहे हे आपण लक्षामध्ये घेऊ आणि मग तिसऱ्या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीजचं काय होतं हे आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. त्याचबरोबर ग्रुपमध्ये आपण हॅलोजनचा अभ्यास डोळ्यासमोर ठेवणार आहे. म्हणजे पिरियडमध्ये थर्ड रो आणि ग्रुपमध्ये हॅलोजन हे डोळ्यासमोर ठेवून सगळ्या पिरियडिक प्रॉपर्टीजचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिले आपण थर्ड रो एलिमेंट विषयी थोडी जनरल इन्फॉर्मेशन लक्षामध्ये घेऊ. थर्ड रो एलिमेंट, थर्ड रो एलिमेंट म्हणजे थर्ड पिरियड. आता हे सगळे एलिमेंट जे आहे ते आहे सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, ॲरेगॉन 18. या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर का तुम्ही बघितलं तर या सगळ्यांकडे 3 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन आहे. अँड ॲज दे कंटेन 3 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन दे आर प्लेस इन थर्ड पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. या सगळ्यांकडे जर का 3 ऑर्बिट्स आहेत तर साहजिकच या सगळ्यांना आपण थर्ड रो मध्ये म्हणजे तिसऱ्या पिरियडमध्ये बसवल्याचं तुम्हाला दिसून येईल. आता या सगळ्या एलिमेंटचं हर्ट्झनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे आपण दिलेलं आहे. मग आता काय आहे, सोडियम 11 बोहरनुसार 281 आहे. मग 1s1, 2s2, 2p6, 3s1 अशा तऱ्हेने सगळ्यांचं आपण कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलेलं आहे. आता हे जे कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण दिलं, आत्ताच आपण शिकलोय प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, तर हे जे कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे लिहिण्यासाठी वेळ जाऊ शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना एक शॉर्टकट पद्धती असावी असं सायंटिस्टला वाटलं आणि म्हणून त्यांनी कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही संकल्पना समोर आणली आहे. आता आपल्याला समजा सोडियमचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. मग सोडियम कितव्या पिरियडमध्ये आहे, तिसऱ्या. मग तिसऱ्या पिरियडमध्ये आहे ना, मग दुसऱ्या पिरियडचा इनर्ट गॅस डोळ्यासमोर घ्या. मग सोडियम 11 याच्या आधीचा इनर्ट गॅस कोण आहे, निऑन 10. मग आपण काय करायचं की हे जे आहे 1s2, 2s2, 2p6 हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर तुम्हाला माहिती आहे निऑन 10, 1s2, 2s2, 2p6 बरोबर आहे. तुम्हाला काय दिसतंय बघा, सोडियम पासून ॲरेगॉन पर्यंत प्रत्येक वेळेला हे आपल्याला आल्याचं दिसतं 1s2, 2s2, 2p6. म्हणजे प्रत्येकामध्ये कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे असं तुम्हाला म्हणता येईल तर निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे असं तुम्हाला म्हणता येईल. मग विनाकारण 1s2, 2s2, 2p6 कशाला लिहायचं, त्याच्याऐवजी निऑन 10 लिहा आणि मग उरलेला भाग त्याच्यामध्ये लिहायला हरकत नाही. बघा कंडेन्स कसं लिहिलंय, निऑन 10 3s1, याच्याऐवजी निऑन 10 3s2. चला याच्याऐवजी निऑन 10 3s2, 3px1, 3py1, 3pz1 बरोबर आहे. इथे निऑन 10 3s2, 3px2, 3py2, 3pz2 असं आपण लिहिल्याचं दिसून येतं. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही बघता आहात
तो जर का तिसऱ्या पिरियडमध्ये असेल तर जो इनर्ट गॅस तुम्ही वापरणार आहात तो दुसऱ्या पिरियडचा असला पाहिजे. समजा चौथ्या पिरियडचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची वेळ आली तर तिसऱ्या पिरियडचा इनर्ट गॅस म्हणजे ॲरेगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. एक सहज माहिती म्हणून त्याच्यामध्ये सांगतो. समजा पोटॅशियम 19 आहे. मग हा जो पोटॅशियम 19 आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी थोडक्यात कसं लिहिल, ॲरेगॉन 18 4s1. कॅल्शियम 20चं कसं लिहिल, ॲरेगॉन 18 4s2. या पद्धतीने आपण लिहिणार. याचा अर्थ पहिल्या 18 इलेक्ट्रॉनचा हिशोब ॲरेगॉन प्रमाणे आहे आणि नंतर 4s1 आहे. पहिल्या 18 इलेक्ट्रॉनचा हिशोब ॲरेगॉन प्रमाणे आहे, नंतर 4s2 आहे कॅल्शियममध्ये. म्हणजे काय झालं की ॲरेगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेलमध्ये लिहित बसायची गरज नाही, ते थोडक्यात झाल्याचं दिसतं. हे झालं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता जर का पिरियॉडिक टेबल तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला दिसतो सोडियम जो आहे तो पहिल्या ग्रुपमध्ये आहे, मॅग्नेशियम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे, ॲल्युमिनियम थर्ड ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप आहे आणि अशा तऱ्हेने आपण सगळे एलिमेंट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलेले आहे. तुम्ही सोडियमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, मग त्याचा ग्रुप आहे पहिला. मॅग्नेशियम 2 त्याचा ग्रुप आहे दुसरा. ॲल्युमिनियम 3 त्याचा ग्रुप आहे तिसरा. सिलिकॉन 4 त्याचा ग्रुप चौथा आहे. म्हणजे जनरली काय आहे तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे तो त्यांचा ग्रुप नंबर आहे. फक्त ॲरेगॉनच्या बाबतीत इथे 8 इलेक्ट्रॉन्स आहे पण तो त्याची व्हॅलन्सी 0 आहे म्हणून त्याला आपण 0 ग्रुप म्हणतो, 8 ग्रुप त्याला म्हटल्या जात नाही. आता बरोबर आहे की नाही. तर इथे इन जनरल मध्ये काय सांगता येईल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट गिव्स अस द ग्रुप नंबर. पुढे या ठिकाणी सोडियमचं जर का आपण बघितलं तर लास्ट इलेक्ट्रॉन एस सबशेलमध्ये चाललाय, याचा पण एस सबशेलमध्ये चाललाय, मॅग्नेशियमचा पण. आणि यामुळे आपण असं म्हणू की ॲज द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम अँड मॅग्नेशियम एंटर्स इनटू एस सबशेल दे बिलॉंग्स टू एस ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. त्यानंतर मात्र ॲल्युमिनियम पासून जर का तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं लक्षामध्ये येतं की शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो पी सबशेलमध्ये चाललाय आणि म्हणून ॲल्युमिनियम पासून ते ॲरेगॉन पर्यंत सगळ्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन जर का पी सबशेलमध्ये चाललाय तर त्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणणार आहोत. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज पी ब्लॉक एलिमेंट. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट बघा, हे जे सगळे एलिमेंट आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, हे जे सगळे आहे ऑल ऑफ देम रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज ऑफ देअर ओन ग्रुप. म्हणजे उदाहरणार्थ सोडियम हा कितव्या ग्रुपमध्ये आहे, पहिल्या ग्रुपमध्ये आहे ना. मग सोडियम पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट आहे त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्या समोर मांडण्याचं काम करतो. पहिल्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम, फ्रान्शियम, या सगळ्यांच्या प्रॉपर्टीजचं प्रतिनिधित्व कोण करतो आहे, सोडियम. दुसरा ग्रुप आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम, या सगळ्यांच्या प्रॉपर्टीचं रिप्रेझेंटेशन करायचं काम मॅग्नेशियम करतो. त्याचप्रमाणे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टटाईन हे 7th ग्रुपमध्ये त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत. मग हे जे 7th ए ग्रुप ॲक्च्युली त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा 3rd ए जो आहे ॲल्युमिनियमचा तो 3rd ए आहे, हा 4th ए, 5th ए, 6th ए, 7th ए आणि हा 0 ग्रुप आहे. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हा जो आपण घेतलेला आहे क्लोरीन, या 7th ग्रुपमध्ये आपण जो दिला ए सबग्रुप त्याला आपण म्हणत असतो ते लिहिणं आवश्यक आहे. तर हा जो क्लोरीन 17 आपण इथे दिलेला आहे, या क्लोरीन 17 इट रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज ऑफ इट्स ओन ग्रुप. तो या 7th ए ग्रुपचं रिप्रेझेंटेशन करतोय पिरियॉडिक टेबल मधल्या आणि म्हणून त्याला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स असं आपण म्हणत असतो. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे ना. मग काय बोलता येईल बघा, why the third row elements are called as representative element? Because they represent the properties of their own group. फॉस्फरस हा त्याच्या स्वतःच्या ग्रुपच्या प्रॉपर्टीचं रिप्रेझेंटेशन करेल. ॲल्युमिनियम तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमधल्या एलिमेंटचं रिप्रेझेंटेशन तो करतो. म्हणजे एक प्रकारे हे त्यांच्या ग्रुपचे कॅप्टन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ते त्यांच्या ग्रुपच्या प्रॉपर्टीज आपल्यासमोर मांडण्याचं काम करतात. त्यांच्या ग्रुपचं रिप्रेझेंटेशन, त्यांच्या ग्रुपचं प्रतिनिधित्व ते करतात. म्हणून या सगळ्या एलिमेंटला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स असं आपण म्हणत असतो.
दुसरा एक मुद्दा अजून लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसतोय 3s2, म्हणजे या मॅग्नेशियममध्ये शेवटच्या ऑर्बिटमधल्या s सबशेल हा फुलफिल्ड आहे, कारण s सबशेलची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. त्याच्यानंतर ॲरेगॉनमध्ये हा p सबशेल आहे शेवटचा, याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, p सबशेलची कपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणजे याचं s सबशेल हे फुलफिल्ड आहे, याचं p सबशेल जे आहे ते फुलफिल्ड आहे. आणि एक मुद्दा अजून इंटरेस्टिंग आहे बघा, हा जो फॉस्फरस जर का तुम्ही घेतला तर त्याच्या 3p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे, px1 py1 pz1, म्हणजे याच्या 3p3 आहे हा, म्हणजे याच्या p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे. तशी p ची कपॅसिटी 6ची आहे आणि याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3, म्हणजे हा हाफ फिल्ड आहे. याचा s सबशेल हा फुलफिल्ड आहे, याचा p सबशेल हा फुलफिल्ड आहे, याचा p सबशेल हा हाफ फिल्ड आहे. कोणाकोणाचा? तर पहिला घेतला आपण मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा s सबशेल फुलफिल्ड आहे, फॉस्फरसचा p सबशेल हाफ फिल्ड आहे, ॲरेगॉनचा p सबशेल फुलफिल्ड आहे. ज्या वेळेला एखादं सबशेल हे फुलफिल्ड असतं किंवा हाफ फिल्ड असतं ते त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला ॲडिशनल स्टॅबिलिटी देतं. असा अभ्यास हंट्स नावाच्या सायंटिस्टनी केला आहे आणि त्यांनी त्या रूलला नाव दिलं हंट्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. काय आहे हंट्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल? बघा, मॅग्नेशियम 12 s सबशेल इज फुलफिल्ड, phosphorus 15 p subshell is half filled, argon 18 p subshell is fulfilled, have completely filled or half filled subshell that gives additional stability to the electronic configuration of magnesium, phosphorus and argon as comparative to their neighbor. त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडं काकडभर त्या ठिकाणी स्टेबल असल्याचं दिसून आलंय. अशी माहिती आपल्याला हंट्स नावाच्या सायंटिस्टनी दिली, त्याला म्हटलं जातं हंट्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. ही आपण या थर्ड रो एलिमेंट विषयी माहिती या ठिकाणी बघितली आहे. याची माहिती का बघितली मी तुम्हाला सांगितलं, कारण ज्या पिरियडिक प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत पिरियड्समध्ये, त्या पिरियड्समध्ये बघत असताना आपण कोणत्या एलिमेंटचा विचार करून त्या प्रॉपर्टीज बघणार आहोत, तर थर्ड रो एलिमेंटचा आपण विचार करणार आहे. तर ग्रुपमध्ये आपण विचार करणार आहोत हॅलोजन्सचा. आता त्यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहे. नाव अबाउट द हॅलोजन्स. हॅलोजन म्हणजे कोण? तर पिरियडिक टेबलमध्ये जे 7th A ग्रुपमध्ये आहे, म्हणजे 17th ग्रुपमध्ये आहे, तर ते जे आहेत त्यांना आपण म्हणत असतो हॅलोजन. ते कोण कोण आहे? तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन. आता यांना हॅलोजन का म्हणतात याचं कारण लक्ष द्या. हॅलोजन हा खरं तर ग्रीक वर्ड आहे. याची फोड जर का केली तर ती होते हॅलो प्लस जेने. हॅलोचा अर्थ आहे सी सॉल्ट, जेनेचा अर्थ आहे प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसेस सॉल्ट इन अ सी वॉटर. हे जे आहे तुम्हाला माहिती आहे हे समुद्राच्या पाण्यामध्ये सॉल्ट तयार करतात. उदाहरणार्थ क्लोरीन हा समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड तयार करतो. म्हणजे काय झालंय बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहे हे प्रोड्युसेस सॉल्ट इन अ सी वॉटर आहे, म्हणजेच हे समुद्राच्या पाण्यामध्ये सॉल्ट तयार करतात, म्हणजेच हे सी सॉल्ट प्रोड्युसर आहे. ग्रीक भाषेत सी सॉल्टला हॅलो म्हणतात, प्रोड्युसरला जेने म्हणतात, आणि म्हणून यांना सगळ्यांना नाव पडलेलं आहे हॅलोजन. 7th A ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहे त्यांना आपण हॅलोजन म्हणतो. ते आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन. यामध्ये फ्लोरीन 927, क्लोरीन 17 287 आणि त्यानुसार त्यांचं आपण अबावमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलं आहे. आता 287 पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7, बरोबर आहे. इथे 28 18 7, 2 8, इथे 18, इथे 7, 28 18 18 7, 1s2 2s2 2p6, 3s2 3p6 3d10, 4s2 4p6 4d10, 5s2 5p5. इथे 1s2 2s2 2p6, 3s2 3p6 3d10, 4s2 4p6 4d10 4f14 32 आहे बघा. 5s2 5p6 5d10 18 आहे आणि 6s2 6p5. तुम्ही जर का हे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काळजीपूर्वक बघितले तर तुम्हाला काय दिसतं की याच्या शेवटी काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? 2s2 2p5, 3s2 3p5, 4s2 4p5, 5s2 5p5, 6s2 6p5. म्हणजे याला जनरलमध्ये लिहिता येईल ns2 np5.
जसं उदाहरणार्थ फ्लोरीनसाठी N च्या ऐवजी 2 ठेवा 2s2 2p5, आयोडीनसाठी N च्या ऐवजी 5 ठेवा 5s2 5p5, ॲस्टेटाईनच्या मध्ये 6 ठेवा 6s2 6p5. याला आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणू. जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हॅलोजनचं. बरोबर आहे, इथे दिलंय आपण या ठिकाणी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं दिलंय ns2np5 आहे ना इथे. म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 आणि 2 किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. मग 7 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे दे नीड 1 इलेक्ट्रॉन टू गेट स्टॅबिलिटी. 1 इलेक्ट्रॉन अजून पाहिजे त्यांना स्टेबल होण्यासाठी. मग ते इलेक्ट्रॉन गेन किंवा शेअर करतात आणि 1 इलेक्ट्रॉन ते गेन किंवा शेअर करतात. म्हणजे यांची बेसिक व्हॅलन्सी मुळातली व्हॅलन्सी ही 1 आहे म्हणून यांना मोनोव्हॅलंट असं म्हटलं जातं. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज मोनोव्हॅलंट. आता ते जनरली इलेक्ट्रॉन गेन करतात म्हणून ते नॉन मेटल्स आहेत. कोण आहेत ते? नॉन मेटल. पुढे जर का आपण विचार केला तर या सगळ्यांचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो कोणामध्ये गेलेला आहे? पी सबशेल मध्ये गेलाय. मग ॲज द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू पी सबशेल ऑल द हॅलोजन्स आर कॉल्ड ॲज पी ब्लॉक एलिमेंट. यांचं सगळे ऑर्बिट पूर्ण भरलेले आहेत, फक्त शेवटचं ऑर्बिट अर्धवट आहे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. ज्या वेळेला सगळे ऑर्बिट पूर्णपणे भरलेले असतात आणि फक्त शेवटचं ऑर्बिट अर्धवट असतं त्यांना म्हटलं जातं नॉर्मल एलिमेंट. काय म्हणतात त्यांना? नॉर्मल एलिमेंट. तर ऑल द हॅलोजन्स आर नॉर्मल एलिमेंट. का? बिकॉज देअर ऑल ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड एक्सेप्ट आउटर मोस्ट ऑर्बिट. काय सांगतोय बघा, हॅलोजन 7th A ग्रुपमध्ये आहे. यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी सबशेल मध्ये जातो, पी ब्लॉक एलिमेंट. यांचे सगळे ऑर्बिट पूर्णपणे भरले, फक्त शेवटचा ऑर्बिट अर्धवट आहे, नॉर्मल एलिमेंट. हे सगळे इलेक्ट्रॉनला गेन करतात आणि जो इलेक्ट्रॉनला गेन करतो तो नॉन मेटल असतो. या सगळ्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे आणि यांचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ns2np5. आणि मग यांना स्टेबल होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग ते 1 इलेक्ट्रॉन गेन किंवा शेअर करतात म्हणून त्यांची व्हॅलन्सी 1 आहे, ते मोनोव्हॅलंट आहे. आणि तुम्ही जर का बघितलं तर हा जो ॲस्टेटाईन आपण इथे दिलेला आहे, या ॲस्टेटाईन त्याचा ॲटॉमिक नंबर 85 आहे. म्हणजे विच इज ग्रेटर दॅन 82. विच इज ग्रेटर दॅन 82. ज्या एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर 82 पेक्षा जास्त असतं ते एलिमेंट्स रेडिओ ॲक्टिव्ह असतात अँड दे कॅन इमिट द रेडिएशन्स लाईक अल्फा बीटा अँड गॅमा. हा ॲस्टेटाईन हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि तो रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स बाहेर इमिट करू शकतो. तर ऑल दिस इज अबाउट दी हॅलोजन जो 7th A ग्रुप आहे. या लेक्चरमध्ये मी एका पिरियडविषयी तुम्हाला म्हणजे 3rd रो विषयी तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन सांगितली आहे आणि 7th A ग्रुप विषयी मी तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन सांगितली आहे. का? याचं कारण सुद्धा मी सांगितलं की जेवढ्या काही पिरियॉडिक प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहे त्या सगळ्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज आपण 3rd रोला म्हणजे 3ऱ्या पिरियडला लावून बघणार आणि 7th A ग्रुपला आपण लावून बघणार. म्हणजे त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीजचं पिरियडमध्ये कसा बदल होतो, त्या पिरियॉडिक प्रॉपर्टीजमध्ये ग्रुपमध्ये काय बदल होतो, काय चेंजेस ते दाखवतात, हे आपल्याला शिकण्यासाठी सोपं जाईल. या सगळ्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज नेक्स्ट लेक्चरपासून आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. आजचा हे दोन्ही जे आहे 3rd रो आणि हॅलोजन यांची जी काही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या लक्षात आली असेलच. ती व्यवस्थित वाचा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित लक्षात घ्या. थँक्यू.